तर राम राम मंडळी, आज मी माझ्या स्वतःचे शूट चांगल्या प्रकारे घेतले. कसं आहे, खूप जणांचे शूट घेऊन खूप बघलं. आज स्वतःचा पण शूट घेण्याचा प्रयत्न केला. तर ते रूल तुम्ही इंस्टाला बघू शकता, कशी आहे काय नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मित्रांनो बघा, काम करण्याच्या पद्धतीने किती अडचणी येतात. तर आपण मिडल क्लास लोक असल्यामुळे मित्रांनो, तर इथून भोकरला जायला पैसे नव्हते आज, अशी कंडिशन माझ्यावर होती. तर ऑर्डर चांगल्या प्रकारे येत आहेत, पण घरची परिस्थिती, घरचं काम, घरचे व्यवहार सगळे माझ्याच उरावर पडले असल्यामुळे मला तेवढं काही सुधरत नाही. व काही येतं येतं काही जाते. म्हणजे चप्पल येते तर पॅन्ट फाटते, पॅन्ट येतोय तर शर्ट फाटते, शर्ट आला तर चड्डी फाटते, चड्डी आली तर बॅलन्स संपते. म्हणजे असं होतं मित्रांनो. तर आज मला भोकरमध्ये शूट होता चांगल्या प्रकारे, आणि समाज कल्याण हॉस्टेलच्या जवळजवळ समजा. तर तिथे मी काम केलं व तिथे बघतोय तर काय मुलं चांगल्या प्रकारे यार तयारी करतात. म्हणजे घरून त्यांना किती सपोर्ट आहे व त्यांचा चांगल्याच प्रकारे शासनाचं पण त्यांनी चांगल्या प्रकारे उपलब्ध करून घेत आहेत. तर बघतोय तर काय पोरं सगळे गोळाफेक वगैरे चांगल्या प्रकारे काम ते करत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला पण आपल्या घरून अशा प्रकारे समजा सपोर्ट जर भेटला असता, तर आज आपण कोण्या ना कोण्या म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये आपण पुढे गेलो असतो. तर बघा मित्रांनो, किती चांगल्या प्रकारे फेकतायत ते यार, काय मजा त्यांची. आपल्याला असे दिवस नव्हती. घरून परिस्थिती आमची अशी होती मित्रांनो, की भाकर खायचे पण वांदे. आता पण तशीच आहे समजा, कधीमध्ये भेटते कधीमध्ये भेटत नाही. तुम्हाला वाटत असेल की हा खूप चांगला झाला, कॅमेरा घेतला, आयफोन घेतला, पण मित्रांनो सगळं फायनान्सवर आहे. कोणतीही गोष्ट नेट नाही आहे. 3,000 2,000 डाऊन पेमेंट भरून ते गोष्ट सगळे आणलेली आहेत. तर कसं आहे बघा, सगळ्या गोष्टी आता धरणं संघर्षच चालू आहे. जर तुमचा पण सपोर्ट मला चांगल्या प्रकारे जर भेटला मित्रांनो, तर मी थोडंफार चांगला वगैरे होऊ शकतो. तर माझ्या व्हिडिओला कमेंट आणि लाईक व सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो, हे गरीब लेकरं किती सडकोवर बसून करतायत, म्हणजे काम करतायत. असं वाटतं की 300 400 500 1000ला ते येते, पण त्यांची लाईफ बघा मित्रांनो. तर अन्न पण त्यांनी रोडवर भाजून खात आहेत. तर कसं आहे, श्रीमंत माणसं श्रीमंतच होत चालले आणि गरीब व्यक्ती गरीबच होत चालली. तर बघू शकता भोकरला असं बिल्डिंग पडून आहेत. म्हणजे इथे बिल्डिंग पडून आहेत, ते नांदेडला आहेत, पुण्याला आहेत, आणि इथला किराया ते घेत आहेत आरामात. तर हे सगळं मित्रांनो कसं आहे, काही ना काही समजत नाही. म्हणजे गरीब राहून चालला आहे, श्रीमंत होऊन चालला आहे. तर दिवसाचा माझा असा चांगला कारभार झाला, म्हणजे गरिबी मग गेले आपण अमोल भाऊकडे. त्यांना आपल्या लाईफची जरा स्टोरी सांगली व त्यांची पण स्टोरी आपण ऐकून घेतली. त्यांनी पण खूप संघर्ष केला मित्रांनो, आणि आज त्यांचे दुकान भोकरमध्ये चांगल्या प्रकारे आहे. पण त्यांना विचारलं मी, त्यांनी पण चांगल्या प्रकारे मला सांगलं, साई चांगलं प्रोग्रेस करत राहा. म्हणजे तुझ्या एवढी स्पीड कोणी नाही घेतली. त्यांना कमीत कमी 15 ते 20 वर्ष लागले या स्टेजपर्यंत यायला, आणि तू चांगल्या प्रकारे म्हणजे हे करतोयस, घोड्याच्या रेसमध्ये चांगला पळतोयस. तर मित्रांनो, माझा दिवस चांगल्या प्रकारे गेला.